सेवकामध्ये पवित्र आत्म्याचा अभिषेक नसेल तर ते हजारोंच्या संख्येने जरी असले तरी ते सेवा कार्यासाठी कधीच लाभदायक ठरणार नाही. म्हणून आपल्या जीवनाचं विशेष करून आम्ही अवलोकन करायला पाहिजे. जर पाचारण आहे तर सेवा कार्यामध्ये त्या व्यक्तीचं जीवन फलदायी ठरेल, नाहीतर त्याचं जीवन निष्क्रिय ठरेल प्रियांनो. म्हणून आज मंडळांमध्ये, आज सेवा कार्यामध्ये सेवकांची संख्या अधिक आहे, परंतु त्यांच्यामध्ये पाचारण नसल्या कारणाने, त्यांच्यामध्ये अभिषेक नसल्या कारणाने, त्यांच्या जीवनामध्ये वचनाच्या शिक्षणाचा अभाव असल्या कारणाने त्यांचं जीवन फलदायी होत नाही. म्हणून पहिला गुण, संख्यात्मक रीतीने भर देण्याऐवजी गुणात्मक रीतीने जे सेवक आहेत त्यांची जर आपण वाढ केली तर नक्कीच देवाच्या राज्याची वाढ अधिक झाल्या वाचून राहणार नाही. दुसरी गोष्ट जर आम्ही पाहिली तर पूर्वीच्या काळामध्ये सुवार्ता त्याचा केंद्रबिंदू वेगळा होता, परंतु आत्ताच्या काळामध्ये सुवार्तेचा केंद्रबिंदू बदलला गेलाय. दुसरा मुद्दा आम्ही पाहत आहोत, सुवार्तेचा केंद्रबिंदू काय झाला, बदलला गेला. देवाच्या राज्याचा विस्तार होण्यासाठी येशू ख्रिस्ताचे क्रूसावरील मरण आणि पुनरुत्थान हा सुवार्तेचा मुख्य केंद्रबिंदू होता. परंतु आज जर आम्ही पाहिलं तर भरमसाठ प्रमाणामध्ये भविष्यवक्ते निर्माण झालेले आहेत आणि मंडळीचा अधिक कल आपलं भविष्य जाणण्याकडे आहे. पूर्वीच्या काळी भविष्यवक्ते होते, परंतु ते भविष्यवक्ते त्यांना पाप दाखवत होते. ते भविष्यवक्ते त्यांना येणाऱ्या न्यायाविषयी नेहमी जागृत करत होते, जाणीव करून देत होते. ते भविष्यवक्ते त्यांना पश्चातापासाठी उपदेश करत होते. परंतु आत्ताच्या काळामध्ये सुवार्तेचा केंद्रबिंदू बदलल्यामुळे भरभराटीचं शुभवर्तमान मंडळामध्ये आलं. प्रार्थना सभा असतील, मोठमोठे सेमिनार असतील, काही असो, त्या ठिकाणी प्रॉस्पेरिटी गॉस्पल मोठ्या प्रमाणामध्ये शेअर केलं जातं आणि त्यामुळे अनेक सेवक केवळ आशीर्वाद, पैसा, आरोग्याबद्दल बोलतात आणि यामुळे स्वार्थी लोक